लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना शेवटी या दोन प्रश्नांनी सर्वांना टेन्शन मध्ये टाकलेलं आहे। स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता। हे असे दोन प्रश्न आहेत की ज्यांना प्रत्येक जण कन्फ्यूज झालेला आहे की नेमकं काय करायचं, होय सिलेक्ट करायचं की नाही सिलेक्ट करायचं। कोणी सांगतंय हो, कोणी सांगतंय नाही। मी पण माझ्या केवायसीच्या व्हिडिओत सांगितलं की तुम्ही दोघे ठिकाणी हो करा, कोणी सांगतंय एका ठिकाणी नाही करा, एका ठिकाणी हो करा। मग आता सर्वजण भ्रमात पडलेले आहेत की नेमकं काय सिलेक्ट करू। जर एक जण सांगतंय हो, एक जण सांगतंय नाही, तर मग आता कोणाचं ऐकायचं। आणि मला सुद्धा खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की आता आम्हाला टेन्शन झालेलं आहे, नेमकं आम्ही काय सिलेक्ट करू, हो सिलेक्ट करू की नाही सिलेक्ट करू। तर मग या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण खुलासा देणार आहे महाराष्ट्र शासनाचा जो शासन निर्णय आहे पात्रतेचा अपात्रतेचा, त्याची खात्री करून आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे या माहितीची खात्री करून आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत की येथे होय करायचं की नाही करायचं, कोणत्या ऑप्शन मध्ये हो, कोणत्या ऑप्शन मध्ये नाही, किंवा दोघे ऑप्शन मध्ये होय करायचं की नाही ते पाहणार आहोत। तर यासाठी बघा हा एक स्क्रीनशॉट आहे आणि हा स्क्रीनशॉट मी कोणाला टाकलेला आहे तर ChatGPT ला टाकलेला आहे। कारण आता एखादा व्यक्ती त्याच्या माहितीनुसार त्याच्या समजुतीनुसार आपल्याला हो किंवा नाही सांगू शकतो। कारण आता माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या समजुतीनुसार मी तुम्हाला हो सांगितलं, दोघी ठिकाणी हो करा। आता कोणी कोणाच्या समजुतीनुसार एका ठिकाणी नाही सांगताय, एका ठिकाणी हो सांगताय, मग यामुळे एक भ्रम निर्माण होतोय। तर ChatGPT तसं करणार नाही, त्याच्याकडे सखोल माहिती आहे। तर मी हा स्क्रीनशॉट ChatGPT ला टाकला, जो तुम्ही सुद्धा टाकू शकता। आणि मी सांगितलं की तर ही इमेज वाच आणि कोणत्या कंडिशन मध्ये मला होय करायचं आहे आणि कोणत्या कंडिशन मध्ये मला नाही पर्याय सिलेक्ट करायचा आहे मला सांग, असं मी ChatGPT ला सांगितलं। तर तिने मला सांगितलं गट क्रमांक 1 म्हणजे पहिला प्रश्न, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही किंवा सेवा मुक्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। हा पहिला प्रश्न आहे जो सर्वात जास्त भ्रमात टाकतोय। तर ChatGPT मला सांगते जर तुमच्या कुटुंबात पालक, पत्नी, सासरे, सासू कोणी सरकारी नोकरी करीत नाही आणि कोणी निवृत्ती वेतन घेत नाही तर होय निवडा। म्हणजे माझा जो प्रश्न आला मी पण सांगितलं होय निवडा, ChatGPT पण सांगते होय निवडा। पण जर कोणी सरकारी नोकरीत आहे किंवा पेन्शन घेत आहे तर नाही निवडायचं आहे। त्यानंतर जो दुसरा प्रश्न कॉमन सर्वांना माहिती आहे पण तरी एक रिपीट करतो, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। जर तुमच्या कुटुंबातून फक्त एकच विवाहित महिला आणि फक्त एकच अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत असेल त्या कंडिशन मध्ये तुम्हाला होय निवडायचं आहे, अदर कंडिशन मध्ये तुम्हाला नाही निवडायचं आहे, असं ChatGPT ने मला सांगितलं आणि तेच मी पण व्हिडिओत सांगितलेलं आहे। त्यानंतर मी महाराष्ट्र शासनाचा एक शासन निर्णय ChatGPT ला दिला ज्यामध्ये पात्रता अपात्रता याबद्दल सुधारणा करण्यात आलेली होती। तो शासन निर्णय मी तुम्हाला या ठिकाणी एकदा दाखवून देतो। हा पाहू शकता तुम्ही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणा 3 जुलै 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता। आता ChatGPT ला सांगितलं की हा महाराष्ट्र शासनाचा लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय आहे ज्यात महिला पात्र अपात्र आहेत त्याबद्दल माहिती दिलेली आहे। मग हा शासन निर्णयाचा तू आराखडा घे आणि त्यानुसार मी जी वरती माहिती दिलेली आहे तुला की त्या कंडिशन मध्ये मग मला होय करायचं आहे की नाही करायचं आहे, कोणत्या कंडिशन मध्ये मला होय आणि नाही करायचं ते मला परत एकदा सांग, शासन निर्णयाचा आराखडा घेऊन। मग तिने शासन निर्णय वाचला आणि मला परत एकदा सांगितलं की ही पहिली कंडिशन, या कंडिशन मध्ये बघा शासन निर्णयानुसार अपात्रता। त्यानंतर इथे बघा कधी होय निवडायची, शासन निर्णय वाचून ते सांगतंय मला जर कुटुंबात कोणी सरकारी कायम नोकरी, जर कुटुंबात कोणी सरकारी कायम नोकरीत नाही, पेन्शन घेत नाही किंवा कुटुंबात फक्त बाह्य यंत्रणेत कंत्राटी स्वयंसेवी कामगार आहेत आणि त्यांचे उत्पन्न 2.5 लाख पर्यंत आहे तर येथे तुम्हाला होय निवडायचं आहे, या कंडिशन मध्ये होय निवडायचं आहे। आणि कधी नाही निवडायचं आहे, जर कुटुंबातील कोणी सरकारी कायम नोकरीत आहे आणि पेन्शन घेत आहे तर येथे नाही निवडायचं आहे। तर अशा प्रकारचं स्पष्टीकरण हा जो कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे याबद्दल मला ChatGPT ने दिलेला आहे। याचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी होय करायचं आहे आणि तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत किंवा पेन्शन घेत असेल तर तुम्हाला नाही निवडायचं आहे।
अशा प्रकारची माहिती येथे ChatGPTने मला सांगितलेली आहे। तुम्ही एकदा तुमच्या पद्धतीने ChatGPTला विचारू शकता। माझ्या पद्धतीने दोघी ठिकाणी होय करायचं आहे। जर का तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात आणि तुमच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी किंवा विभाग, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत काम करत नसेल तर तुम्हाला होय निवडायचं आहे। सेवानिवृत्ती वेतन घेत नसेल तर तुम्हाला होय निवडायचं आहे। अदर कंडिशन मध्ये नाही निवडायचं आहे। आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित महिला तुमच्या कुटुंबातून लाभ घेत असेल तर तुम्हाला होय करायचं आहे। तर हे होतं याबद्दलचं पूर्ण स्पष्टीकरण। यानंतरही तुमच्या मनात शंका असतील तर मी काहीच करू शकत नाही। व्हिडिओ ज्यांना आवडला असेल त्यांनी लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असं तुम्ही सुद्धा चेक करू शकता। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच पुढचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या आणि नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।